कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरनं सत्ताधारी शिवसेना आणि विरोधक काँग्रेस यांच्यात जोरदार संघर्ष पेटला आहे। शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी फेरीवाल्यांच्या विरोधात आंदोलन केल्याच्या नंतर आता काँग्रेसनं सत्ताधाऱ्यांवर दुटप्पी भूमिकेचा आरोप केला। महापालिकेच्या महापौर हर्षाली थविल या एका फेरीवाल्याकडनं वस्तू खरेदी करतायत असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा दावा काँग्रेसने केला। जिल्हाध्यक्ष अमित म्हात्रे यांनी महापौरांच्या राजीनाम्याची मागणी केली। दुसरीकडे महापौरांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेले आहेत। आपण कोणतीही खरेदी केली नाहीये, लोकप्रतिनिधी म्हणून केवळ नागरिकांच्या सोबत संवाद साधत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। असेल काही दिवसांपूर्वी महापौरांचा एक फोटो व्हायरल झालेला होता की जिथे त्या स्वतः एका हातगाडीवाल्याकडनं काही सामान घेत होते आणि त्यांच्या छोट्याशा त्या धंद्याला ते प्रोत्साहन देत होते। हे तुम्ही देखील बघितलं असेल। तर नक्की त्यांची भूमिका काय आहे की हातगाडीवाल्यांकडनं हे सामान घेऊन त्यांना त्यांच्या छोट्या व्यावसायिकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे का त्यांना असा जबरदस्तीने उठवून त्यांना उद्ध्वस्त केला पाहिजे। तर या अनुषंगाने आम्ही त्यांची नैतिक जबाबदारी ते कुठे पार पाडू शकत नाहीत। या नैतिक जबाबदारीच्या आधारे आम्ही त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार। जेव्हा मी माझ्या फॅमिलीसोबत गेली होती शॉपिंगसाठी, पण मी त्या फेरीवाल्यांकडे कोणतीही वस्तू घेतलेली नाही आहे। हे तुम्ही बघता आहेत की माझ्या हातात एक मोबाईल आहे आणि 2 महिला आहेत त्या माझ्याशी चर्चा करत आहेत की मॅडम आमची इथे पाण्याची समस्या आहे। जेव्हा नागरिक आम्हाला रस्त्यात भेटतात तर त्यांच्याशी मला चर्चा करणं गरजेचं आहे। मी त्यांना टाळू शकत नाही आहे। त्यामुळे मी एवढं सांगेल की मी कोणत्याही फेरीवाल्याला पाठीशी घालत नाही आहे किंवा मी त्यांच्याकडून कोणती वस्तू खरेदी करत आहे।